एकदम सरळ आणि साधी भोळी दिसणारी वहिनी एवढी रंगलेली असेल, एवढी पुढे गेलेली असेल असे मला वाटलेच नव्हते. पण त्या दिवशी तिने तिचे खरे रूप माझ्यासमोर प्रकट केले आणि तिचे आजवर लपून ठेवलेले खरे आणि मादक रूप पाहून मी अक्षरशः घायाळ होऊन गेलो. माझ्यावरच संतुलन बिघडलं आणि मागचा पुढचा विचार न करता तिला माझ्या मित्रांनो, तुम्ही जर अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर प्लीज मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की तुमच्या कोणाकोणाच्या आयुष्यात अशी घटना घडली आहे का. माझे नाव विकास आहे आणि ही गोष्ट साधारण 1 वर्षापूर्वी घडली आहे. तेव्हा उन्हाळा लागला होता. त्याच उन्हाळ्यात आमच्या गल्लीत एक नवीन वहिनी राहायला आली होती. तिचे नाव प्रेमिला होते. माझ्या घराजवळ काही घर सोडून तिने भाड्याने घर घेतले होते. तर थोड्याच अंतरावर वहिनी राहत होती. ती दिसायला एकदम गरगरीत कोवळ्या काकडीसारखी मस्त अशी चिकणी होती. दिसायला एकदम अप्रतिम होती. मी नेहमीच विचार करायचो, वरूनच अगदी सोन्यासारखी चमकते तर आतून कशी असेल आणि तिला कसे आपल्या जवळ करायचे याच्याबद्दल विचार करू लागलो. तशी ती नजरेने आणि तिच्या हावभावाने ती काही चालू वाटत नव्हती. पण असे कोणत्याही स्त्रीला किंवा पुरुषाला नवीन ओळख झाल्याबरोबर त्याचा स्वभाव सहजासहजी ओळखता येत नाही आणि मी पण तिला तशा नजरेने पाहतो हे तरी लवकर कळू देता येत होते. तसा तिचा नवरा एका कंपनीत कामाला होता. त्यामुळे त्याला रोज कुठे ना कुठे बाहेर फिरायचे काम होते. त्यामुळे दर महिन्याला कंपनी त्याला इकडे तिकडे कामासाठी पाठवत होती. त्यामुळे तो सतत घरी नसताना मी वहिनींशी स्वतःहूनच बोलायला सुरुवात केली होती. त्या नुकत्याच गल्लीमध्ये आल्या होत्या, त्यामुळे त्यांना तिथल्या लोकांची जास्त काही ओळख नव्हती. मी त्यांच्या जवळ शेजारी असल्याने मी त्यांना कोणत्या ना कोणत्या निमित्ताने बोलायचो आणि तिची कसल्याही कामाची मदत करायचो. तिला गल्लीमध्ये जास्तीचे कोणी ओळखत नव्हते आणि ती पण कोणाला ओळखत नव्हती. मी तिच्या जास्त ओळखीचा झालो होतो. त्यामुळे नाईलाजाने वहिनी आता मलाच काही काम सांगायची आणि मी पण तिला नकार देत नव्हतो. मला पण तिला जवळ करायचे होते. मी हळूहळू तिच्याशी जवळीकता वाढवू लागलो. मलाही वाटायचं आज नाही तर उद्याला ही माझ्या हातात येईलच. या आशेने मी नेहमीच तिच्या संपर्कात असायचो आणि थोड्याच दिवसांनी तिने माझा नंबरही घेतला होता आणि आता तिचा पण नंबर मला मिळाला होता. ती कधी कधी मला फोन करून किराणा आणायला सांगायची, तर कधी भाजीपाला आणून देतोस का म्हणायची. मी पण जवळीक वाढवण्यासाठी वहिनीला कोणत्याच गोष्टीला नाही म्हणतच नव्हतो आणि असेच काही दिवसात आम्ही चांगलेच जवळ आलो होतो. आता आमची थट्टामस्करी चालू झाली होती. तिने मला मस्करीने एक नवीन नाव पण दिले आणि ती मला त्याच नावाने फोनवरही बोलायची आणि समोरही त्याच नावाने बोलायची. ती मला युजफुल म्हणायची, म्हणजे मी तिच्या प्रत्येक कामामध्ये मदत करत होतो ना, त्यामुळे ती मला त्या नावाने बोलायची. मी तिला नेहमीच सांगत होतो माझं नाव वैभव आहे, तरीसुद्धा ती मला युजफुल नावाने बोलायची. मी तिला म्हणत होतो, खरंच वहिनी, काय विचार करून माझं नाव ठेवलं आहे तू, असं म्हटल्याने ती खूप खळखळून हसायची. मग मी पण तिचे योगी नाव ठेवले. योगी असं म्हणायचं तेव्हा ती अजून खळखळून हसायची आणि म्हणायची, बरं झालं माझं नाव योगी असे ठेवलं, कारण योगी म्हणल्यावर तुम्हाला योगासने करायचे लक्षात राहील. आणि नंतर मी तिला म्हणालो, वहिनी, मला एक नाही बरेच योगासने येतात. तेव्हा ती म्हणायची, वेळ आल्यावर पाहू तुला कोणते कोणते योगासन येतात ते. आणि वहिनीने मला एकदा मार्केटमधून सामान आणायला सांगितले होते आणि मी पिशवीमधून सामान काढून देत होतो आणि ती एक एक सामान लावत होती. तेव्हा ती अचानक म्हणाली, मला वाटत नाही की तुला योगासने येत असतील. ती एकदम हळू आवाजात म्हणाली होती. ते मला ऐकायला आलं होतं. मी तिला परत विचारलं, काय म्हणाला तुम्ही, काय म्हणला. तेव्हा ते मग काही नाही म्हणून आतल्या रूममध्ये सामान ठेवायला गेली. मला समजलं होतं, वहिनी आता माझ्याशी खूप हसून खेळून बोलू लागल्या होत्या. माझं मीच गालामध्ये हसत होतो, कारण मला आता हे चांगले संकेत दिसू लागले होते. मला आता लवकरच मिळणार होतं असे माझ्या लक्षात येत होते. माझ्या आणि वहिनीच्या मैत्रीला असेच 2 महिने पूर्ण होत आले होते आणि एकदा
एका दिवशी असं झालं की वहिनीने मला घरी बोलावले आणि हाच तो दिवस उगवला होता जे मी या दिवसासाठी मागच्या 2 महिन्यापासून प्रयत्न करत होतो आणि वहिनीभोवती घिरट्या घालत होतो. आणि आजच्या दिवशी माझं स्वप्न पूर्ण होणार होते. त्या दिवशी वहिनीचा नवरा हा 2 दिवसासाठी बाहेर राज्यामध्ये कामानिमित्त गेला होता. त्याला कंपनीने पाठवले होते आणि वहिनीने मला तिच्या घरी जेवायला बोलावले होते. रात्रीचे 8 वाजले होते. मी घराची बेल वाजवली. वहिनीने अलगद दरवाजा काढला आणि आज वहिनीने तर खूप शृंगार केलेला होता. वहिनीला आज पाहताच थक्क झालो. तिने आज पातळ असलेली लाल रंगाची साडी नेसली होती आणि त्यावर लाल रंगाचे झंपर, चेहऱ्यावर जाड मेकअप, डोळ्यांना काजळ, ओठांवर लाली. जणू या भूतलावर स्वर्गलोकीची अप्सरा अवतीर्ण झाली आहे. आणि मी खूप निरखून पाहू लागलो. आणि वहिनीनं माझ्याकडे बघितलं आणि मला म्हणू लागली, "ओय युजफुल, काय झालं? काय बघतोस एवढे निरखून? याच्या अगोदर मला कधी पाहिले नाही का?" आणि खुदकन हसली. मला आज तिचा अंदाज बदलल्यासारखा वाटत होता. ती आज चांगलीच रंगात आलेली दिसत होती आणि हे तिचे नटणे माझ्यासाठीच होते हे मला ओळखायला वेळ लागला नाही. त्यामुळे मी आज तिला डिवचायचे ठरवले होते. मी म्हणालो, "बापरे, काय मी स्वप्नात तर नाही ना?" आणि तिच्या उघड्या कमरेवर चिमटा काढला. ती अजून जोराने हसली आणि म्हणाली, "अरे, स्वप्न तू बघतोस आणि चिमटे मला काढतोस." आणि तिने मला चिमटा काढला आणि म्हणाली, "स्वतःला चिमटे काढावे लागते." आणि म्हणाली, "कोणत्या स्वप्नामध्ये गेला होता?" तिला पण माझ्या डोळ्यात खेळखळपणा दिसला होता आणि मी एक जोराचा श्वास घेतला. "अहो वहिनी, काय तुम्ही पण? मी किती छान स्वप्न बघू लागलो होतो. त्या स्वप्नात मी तुम्हाला आणि तुम्ही मला खूप प्रेमाने प्रतिसाद देत होता." असं म्हणल्यावर वहिनी हसली आणि "चल ये आत आता," म्हणाली. मी आत घरामध्ये गेलो. वहिनीने दरवाजा बंद केला. घरामध्ये गेल्यावरती एसीच्या थंडगार वातावरणामध्ये खूप प्रसन्न वाटत होते. त्यात तिच्या अंगाचा सुटलेला सुगंध मला वेडावून टाकत होता. मी म्हणालो, "तर तुम्ही माझा जीव घेणार वाटते." ती म्हणाली, "हो, आज माझा तसाच काही विचार आहे." आणि आता मी माझे हात समोर केले. मी हात समोर केल्यावर पिक्चरमधील हिरोनी जशी हिरोला मिठीत घेण्यासाठी आतुरलेली असते तशीच हालत वहिनीचीही झालेली होती. आणि माझ्या तोंडातून अचानक, "काय बघते जान?" असे निघाले. ती म्हणाली, "होय, मी आता जान बनले आहे का तुझी? चल बरं, ठीक आहे जान." असं ती पण म्हणाली आणि तिने माझ्या हातात हात दिले. मी तसेच तिला गिरकी मारून माझ्या भाऊपाशात भरले. मला आता सहन होत नव्हते. मी तिला धरून थोडे चोळचाळ करू लागलो. ती पण मला प्रतिसाद देत होती आणि म्हणाली, "हे सगळं नंतर करूया." पहिले तिने विचारले, "तुला जेवणाअगोदर काय आवडेल, थंड की गरम?" मी तिला म्हणालो, "काहीतरी गरम असेल तर खूप छान होईल." तेव्हा ती मला म्हणू लागली, "मग चहा कॉफी आहे माझ्याकडे, मी करून आणते." मी बरं ठीक आहे म्हणालो आणि ती किचनमध्ये गेली आणि लगेचच परत आली आणि तिने एक ब्लॅक डॉगची बॉटल घेऊन बाहेर आली आणि सोबत खाण्यासाठी तिने मस्तपैकी चिप्स पण आणले. मी ती बॉटल पाहून खूपच खुश झालो. याचा तर मी विचारही केला नव्हता की आज अशीही पार्टी देणार म्हणून. आणि मी वहिनीला मस्का मारत म्हणालो, "वहिनी, तू तर माझ्या मनातलं ओळखली. तुला कसं समजलं की माझ्या पण मनात हेच होतं?" तेव्हा ती म्हणाली की मला खूप दिवसापासून घ्यायची इच्छा होती, पण त्यांना मी घेतलेलं आवडत नाही. आणि मी लग्नाच्या अगोदर माझ्या मैत्रिणीसोबत खूप पार्ट्या करायच्या आणि माझ्या 2 मैत्रिणींना पण याची खूप आवड होती आणि त्यांच्यासोबत मला हे नंतर आवडू लागलं होतं आणि मला असंच सवय लागत लागत लागली. लग्नानंतर नवरा हौशी भेटेल असं वाटत होतं, पण देवाने असं पदरात टाकलं आहे. आणि हिरमुसले तोंड करून म्हणाली, "आता तूच सांग, मी काय करू?" मी म्हणालो, "काही काळजी करू नकोस, मी आहे ना तुझे हट्ट पुरवायला." ती म्हणाली, "अरे, तू मला भेटला आहेस म्हणून तर मी तुझ्यासोबत एवढी फ्री झाले आहे. चल तोपर्यंत पॅक बनव." मी आलेच म्हणून वहिनी आत गेली आणि मी नंतर 2 ग्लास भरून घेतले आणि वहिनी परत आली आणि भरलेला ग्लास घेऊन आम्ही प्यायला चालू केले आणि दोघांनीही थोडा थोडा पिऊन खाली ठेवला. तेव्हा वहिनी म्हणाली, "माझं आज थोडंसं मन भरलं आहे." तेव्हा मी म्हणालो, "थोडंसंच का भरलं आहे?"
आणि म्हणाली, आणखीन राहिलेली भरायला तू आहेस ना. मी म्हणालो, आता माझ्या प्रेमाने तर तिथे जागाच राहणार नाही. असं बोलत बोलत आणखीन एक एक पॅक घेतला. आता आम्हाला थोडं थोडं हलवायला चालू झालं होतं. तेव्हा ती म्हणाली, तुम्हाला वहिनी नको म्हणत जाऊ. आजपासून तुम्हाला जानू जान असे बिनधास्त म्हणू शकतोस. मी म्हणालो, तू तर अगोदरपासूनच माझी जान आहेस प्रिय. मी असे म्हणताच वहिनीच्या मनामध्ये भावनांचा डोंगर फुलू लागला. वहिनी खूपच एक्सायटेड झाली होती आणि वहिनी माझ्याजवळ येऊन चिटकून बसली आणि मी वहिनीच्या खांद्यावर हात ठेवला आणि वहिनीला परत एकदा म्हणू लागलो, खरंच जान, तू आलेल्या दिवसापासूनच माझ्या काळजात घर करून बसली होती आणि माझी आजपर्यंत हिंमत झाली नव्हती, पण आज खूप हिंमत आली. आणि ती म्हणाली, चल लबाड कुठला, एवढे प्रेम होते माझ्यावर तर माझं नाव योगी का ठेवलंस. मी म्हणालो, मला तुझ्यासोबत योग करायचा होता म्हणून मी तुझे नाव योगी ठेवले. ती म्हणाली, आज मला बघायचे आहे तुला कोणते कोणते योगासन येतात ते. चल आज मला दाखव. ती असे म्हणताच मी तिला माझ्याजवळ ओढले आणि आम्ही एकमेकांच्या प्रेमात एकमेकांच्या मिठीत आलो. आणि मला वहिनी पण आता छान प्रतिसाद देऊ लागली होती आणि मी देहभान विसरून गेलो आणि स्वर्गसुखाची अनुभूती घेऊ लागलो. आम्ही दोघांनीही त्या रात्री एकमेकांसोबत स्वर्गलोकीची यात्रा केली. ती रात्र खरोखर माझ्या आणि तिच्याही जीवनाची खरी सुहागरात ठरली होती. मला 3 महिन्यापासूनची तिच्याबद्दल लागलेली व्याकुळता आणि तिला माझ्या मिठीत घेण्याचे खूप दिवसात असलेलं स्वप्न आज पूर्ण झालं होतं. त्यामुळे मी खूप खुश झालो होतो. मित्रांनो, आजची कथा तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर नक्की करा. चला भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत.